सार्थ श्रीमद दासबोध दशक 3 समास 8 आदि दैविक ताप। श्रीराम समर्थ समर्थ म्हणतात, मागील समासात प्रथम आध्यात्मिक आणि नंतर आदि भौतिक असे 2 ताप सांगितले। आता आदि दैविक ताप सांगतो, तो सावधपणे ऐकावा। आपल्या चांगल्या अथवा वाईट कर्माप्रमाणे आपल्या मृत्यूनंतर आपल्याला ज्या यमयातना किंवा स्वर्ग नरकादी याचे भोग भोगावे लागतात त्यांना आदिदैविक ताप असे म्हणतात। माणसांना त्याच्या चांगल्या वाईट कर्मामुळे मरणानंतर ज्या यमयातना स्वर्ग नरकातीत नाना प्रकारचे भोग भोगावे लागतात त्यास आदि भौतिक ताप असे म्हणतात। माणूस मदांध होऊन अविचारी बनतो आणि अविवेकाने अनेक दोषयुक्त कामे व पातके करतो, परंतु ती दुःख देणारी असतात, त्यामुळे यमयातना भोगाव्या लागतात। शारीरिक बल, संपत्तीचे बल, मनुष्य बल किंवा राजबल अशा नाना प्रकारच्या बळावर माणूस वाईट कर्मे करतो। खरोखर नीतीचा त्याग करू नये ते करतो आणि मग यमयातना भोगताना त्याचा जीव कासावीस होतो। माणूस अत्यंत स्वार्थ बुद्धीने अंध बनतो। अतिशय लोभ व दुष्ट बुद्धीने दुसऱ्यांची वृत्ती म्हणजेच दुसऱ्यांची संपत्ती, बायको व इतर वस्तू पळवतो किंवा लुटतो। नेहमी मत्सवालपणाने उन्मत्तासारखे वागतो। दुसऱ्यांच्या जीवाचा घात करतो, कुटुंबाचा नाश करतो किंवा खोटी नाटी कामे करतो, म्हणून त्याला यमयातना भोगाव्या लागतात। मर्यादा सोडून वागले तर गावाचा अधिकारी गावाला शासन करतो किंवा नीतिन्याय सोडून वागले तर देशाचा स्वामी देशाला शासन करतो। देशाधिपतीला राजा शासन करतो आणि राजा जर नीतिन्यायाने वागत नसेल तर देव त्याला शासन करतो, म्हणून त्याला यमयातना भोगाव्या लागतात। जो राजा अनीतीने स्वार्थ साधतो तो पापी बनून राहतो, त्याचे पाप साचत जाते, तो मेला की राज्य संपते आणि म्हणून नरकवास मिळतो। राजाने राजनीतीची मर्यादा सोडली की त्याला यम शासन करतो आणि यमाने नीती मर्यादा सोडली तर देवगण धावून येतात आणि शासन करतात। अशी ही भगवंतानेच मर्यादा घालून दिली आहे, म्हणून सर्वांनी नीतीने वागावे। न्यायाचा त्याग केला की यमयातना भोगाव्या लागतात। देवाने यमाला प्रेरणा दिली, दंडनीती सांगितली, म्हणून या घोर तापाला आदि दैविक असे नाव आहे। यमयातनेचा हा 3रा ताप अत्यंत कठीण आहे। शास्त्रामध्ये यमदंड व यमयातनेचे अनेक प्रकार सांगितले आहेत। तो भोग कधीही चुकविता येत नाही, म्हणून त्याला आदि दैविक असे नाव आहे। यमयातनेची दुःखे शास्त्रात सविस्तरपणे सांगितले आहेत। मानवी शरीरात अनेक प्रकारचे अप्रमाद म्हणजे गैरसावधपणाचे दोष घातले आहेत। मरणानंतर पाप पुण्याने स्थूल देह स्वर्गीय असतात, त्यात जीवाच्या सूक्ष्म देहास घालून पाप पुण्य भोगवितात। अनेक पुण्यकर्म केली तर स्वर्ग सुखाचे पुष्कळ विलास आणि पुष्कळ पाप कर्माने भयंकर नरकयातना भोगावे लागतात असे शास्त्रात सांगितले आहे। त्यावर कधीही अविश्वास मानू नये। वेदांच्या आज्ञेप्रमाणे चालत नाहीत, हरिभक्ती करीत नाहीत, त्यांना यमयातना भोगाव्या लागतात। यास आदिदैविक ताप म्हणतात। शोभ नावाच्या नरकात असंख्य जुनाट किडे वळवळ करीत असतात। पापी माणसांना यम त्यामध्ये हातपाय बांधून ठेवतो। लहान तोंडाचे पण ज्याच्या आत मोकळी जागा पुष्कळ आहे असे कुंभाकार म्हणजेच घागरीच्या आकाराचे एक कुंभ असते, त्यात खूप दुर्गंधी आणि उकडा असते, त्याला कुंभपाक नरक असे म्हणतात। जीवाला तापलेल्या भूमीवर भासतात, तापलेल्या जाळत्या खांबाला मिठ्या मारायला लावतात आणि अनेक प्रकारचे चिमटे अंगाला लावतात। यमाच्या शिक्षेमध्ये मारण्याचे पुष्कळ प्रकार आहेत। यातना देण्याची साधनेही यमाजवळ पुष्कळ आहे। पापी लोकांना त्याच्या भोगाच्या यातना भोगाव्याच लागतात। या जगात शासन करण्याचे अनेक प्रकार आहेत, पण यमयातना त्यापेक्षाही कठीण आहे। मरताना ज्यांना उसंतच नसते, अर्थात ज्याचा मार थांबत नाही, म्हणून त्यास आदिदैविक असे म्हणतात। 4 जण 4 बाजूने ओढतात, कोणी हिसका देऊन पाडतात, ताणतात, मारतात किंवा ओढून परत नेतात।
जिथे उठवत नाही, बसवत नाही, रडवत नाही, पळवत नाही, यातनेवर यातना सतत चालूच असतात, त्यास आदिदैविक असे म्हणतात. जीव तेथे रडतो, आक्रोश करतो, हुंदके देतो, धक्काबुक्कीने घाबरतो, सारखा झुरणी घालण्याने हाडांचा साफळा उरतो, तरी झिजतच राहतो, त्याला आदिदैविक असे नाव आहे. कठोर बोलणे, कठोर मार असे यमयातनेचे अनेक प्रकार आहेत. दोषी म्हणजेच पापी लोकांना त्रास भोगावाच लागतो. पूर्वी राजदंड सांगितला, पण यमदंड अर्थात यमाच्या शिक्षा त्याहूनही पुष्कळ आहेत. त्या यमयातना प्रचंड भयंकर आणि अत्यंत अकराळ विकराळ अशा आहेत. आध्यात्मिक, आदिभौतिक आणि त्यापेक्षाही विशेष असा हा आदिदैविक असे हे 3 ताप थोड्या लक्षणासहित समजण्यासाठी म्हणून सांगितले आहे. समास 8वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.